म्हणा हो बेबी बाई, येते का आरती हरतालिकेची? म्हणा बरं, येत असन तर. मले नाही येतो बापा मारी मा, तुलेच तर येते मस्त साजरं साजऱ्या साजऱ्या आरत्या गाणे तुलेच येते ना. तूच म्हण बापा मारी मा, मल नाही येत. म्हणा ना, एखादी येत असन तर हिंदी मध्ये म्हणा, हिंदीत येत असन तर. कल्पना तुझ्या आती होगी ना हिंदी में बोल आरती हरतालिकाची. नहीं नहीं मम्मी, मुझे नहीं आती, मैंने कभी ये व्रत किया ही नहीं और कभी आरती गाई ही नहीं, तो मुझे आती नहीं. तूच म्हण व मारी मा शांता, तूच म्हण बापा भेद्रो, तुलेच येते साजरं साजरं. तूच म्हण मस्त, मन बरं मस्त आरती म्हण मस्त. बर, मीच म्हणतो. जय देवी जय हरतालिके, सखी पार्वती अंबिके, आरती वाळीते ज्ञानदीप कळीके. हर अर्धांगी वससी, दासी यज्ञ माहेरासी, तेथे अपमान पावसी, यज्ञ कुंडित गुप होसी. जय देवी जय हरतालिके, रिगसी ही मांद्रीच्या पोटी, कन्या होसी तू गोमटी, उग्र तपश्चर्या मोठी, आचरसी उठा उठी. जय देवी जय हरतालिके. ताप पंचाग्नी साधने, धूम्रपाने अधोवदने, केली बहुपशने, शंभू व्रता कारणे. जय देवी जिला दाखवीसे दृष्टी, हे व्रत करशी लोकांसाठी. काय वर्ण तव गुण अल्पान, मूर्ती नारायण माते दाखवी, चरण चुकवावे जन्म मरण. जय देवी जय हरतालिके, सखी पार्वती अंबिके, आरती वाळीते ज्ञानदीप कडिके. जय देवी जय हरतालिके. एकदम आपले साय शोधले, ठाण्यात जा पहिले. सगळे जण इकडे तिकडे जराही भटकू नका. तर आता ठाण्यात नाही तर कुठं चाललो? आता मी एकटा चाललो काय? 4-5 जण चाललो ना, तर मग 4-5 जण इकडे तिकडे भटकन काय? आम्हाला आमचं ध्येय नाही समजत काय? कधी काय करायला लागते, कुठं जावं लागते, वेळेवर जावं लागते, ते आम्हाला नाही समजत का? सांगून राहिली मोठी. तूच आहे का हुशार? तूच बनली का हुशार? आता मोठी हुशारी मारून राहिली. तर मी तुम्हाला म्हणून राहिली, मी त्याला नाही म्हणून राहिली, मी तुम्हाला म्हणतो. तुमचं राहते आपलं, मी इथून येतो तिथून येतो आणि मग पानच खाऊन येतो, तुम्ही चाला तोपर्यंत. असं नाही, आपलं बी पोरग आहे. साय सुधले एकदम सगळेच्या सगळे ठाण्यात जा. काय आहे ते स्पष्ट बोला. नाही ऐकन तर DSP ला फोन करू काय म्हणा. नाही आहे तसंही नाही ऐकन तर गावात घरी वापस या आणि मग आम्ही जातो बाया मंडळीन, पाहतो कसे काय सोडत नाही तर. आम्हीच आणतो ते इले सोडून. एवढं काही नाही झालं बा. काही मजाक खेळत होते ते असं, काही खरं खेळत असं का? ते आम्हीच जातो ना, आणतोच ते इले. तुमची गरजही पडत नाही ना, DSP ची गरज पडत, कोणाची गरज नाही पडत. ठाण्यातूनच आम्ही आणून घेतो घरी. जाऊ का आता? अजून काही सूचना देवाच्या आहे तुले? नाही, जा लवकर जा तर लवकर या, जा लवकर. आता गणपतीच्या समोर हे पोरं बाई गावातले जे करते राहते मेन पोरं आहेत, हेच जेवायला जाऊन बसले बाबा. आता किती मस्त साजरं वातावरण राहिलं असतं गावामध्ये. गणपतीची तयारी, गणपतीची वर्गणी, हे केवढं साजरं वाटलं असतं. हे जेवायला जाऊन बसले. पुष्पा, तू बसूनच आहे का हो? पूजा झाली तेव्हापासून. आता पाणी गिनी पेन जराशी, चहा नाही पेली तू तर. चहा तर पे, पाणी तर पे. चक्कर येऊन जाईन ना तुले, तूच होऊन जाशील कमजोर. तो तर येऊनच जाईन सुटून. आई मी म्हटलं ना तुम्हाला, ते आल्याशिवाय मी काहीच पेत नाही, खात नाही. एकदम निरंकार कडक हरतालिका करतो. तर लवकर त्याची सुटका झाली पाहिजे. हो तर तुझ्याच काही पाणी नाही ना, चहा नाही पेल्यानं काही त्याला सोडणार नाही तो पोलीस. आता तुझ्या मनातलं त्या पोलिसाला नाही समजणार जाऊन ना का बापा रमेशची बायको चहा पाणी सोडला तिनं तर सोडून ठेवा. घे चहा पेपर चहा आणून देऊ का? चहा पिऊन घे जरासा. आणून देतो मी चहा पिऊन घे, बरं वाटन, आधार राहते जरासा पोटाले. नाही आई, मला चहा नको द्या, काही नको द्या तुम्ही. मला कधी जबरदस्तीच नको करा. चहा घे, हे घे ते घे. कृष्णाचे बाबा घरी आल्याशिवाय मी काहीच घेणार नाही. काहून हो पुष्पा, काहून अजून जीवाला त्रास आणतो? तुले काही होईन तर तुझ्या बरोबर आम्हाला धावा लागन. परिवारातला एक माणसाला जरी काही झालं ना तर सगळे माणसं थकून जाते त्याच्या मागं धाव. रात्री तू काही खाल्ली नाही बरोबर. आता सकाळी चहा तरी पिऊन घे म्हणतो तर ते मी फराळाचं बनवलं तर ते खाऊन घे जा, 1-2 घास तरी खाऊन घे. नाही तुले धाव करा लागन या दवाखान्यात. भरती करा, असं करा, बाटला लावा, सलाईन लावा. कामधंद्यामध्ये आता हेच करावं काय? सलाईन लावा, भरती करणं, हेच करावं म्हणतं का तू? अशी म्हणतं काय का आपला फेर मांग आला पाहिजे? आई काही नाही होत, मला काही नाही होत, तुम्ही नको घाबरा. काही नाही होत, मला येऊ द्या कृष्णाच्या बाबाला घरी. मी फराळ बी करतो, चहा बी पितो, पाणी बी पितो. पहिले त्याला घरी येऊ द्या. मी हरतालिका देवीला सांगितलंय मी, जोपर्यंत माया घरी नाही येईन, माझा नवरा घरी नाही येईन, तोपर्यंत मी अन्नाचा दाना नाही घेणार, पाणी तर पिणार नाही असं म्हटलं आहे. तर येऊ द्या त्याला घरी, तवाच घेईन मी करून फराळ, पाणी बी पिन, चहा बी पिन. बरं बापा, काय तुला जबरदस्ती करू आता? अजून पाय पण जराशी अंधारी गिंधारी आली का बातच
चहा पिऊन घेजो. जास्त चक्कर नको येऊ देजो, नाही तर होऊन जाशील बेहोस. नाही आई नाही, मी बेहोस गिहोस नाही होत. आहे ना गणपती बाप्पा आहे, हरतालिका देवी आहे, सगळे काही नाही होत. माय पोरग लहानपणी गोट्या नाही खेळलं, गोट्या म्हणतायची पण कांचे नाही खेळलं, आणि तुम्ही म्हणता का आता तुम्ही जुवा खेळताना पकडलं? असं होऊच नाही शकत साहेब. महापोरग एकदम शरीफ आहे, एकदम साधा आहे, सरळ राहील लाईनीचा महापोरग आहे, आणि तुम्ही असं कसं त्याला जेलात टाकलं, रात्रभर जेलात ठेवलं? मी खोटा बोलतो काय? खोटा बोलतो का मी? सांगा रे. होय पोते हो, तुम्ही खेळत होते का नाही? पत्ते खेळत होते की नाही खेळत होते? सांगा बघा. साहेब तुमची गोष्ट खरी आहे, खेळत होतो आम्ही, पण साहेब आम्ही मनोरंजन म्हणून खेळत होतो साहेब. आम्ही जुवा नाही खेळत होतो, आम्ही पैसे नाही लावले होते, आम्ही भाजी पकत होती त्याचं आम्ही बसलो होतो, मनोरंजन व्हावं बा थोडंसं, या उद्देशानं आम्ही खेळत होतो. अबे तुम्ही कानूनच्या डोळ्यात माती टाकू शकता, कानूनचे डोळे बंद आहे पण पोलिसाचे डोळे बंद नाही. ज्या कानून मध्ये काम करते इन्स्पेक्टर त्याचे डोळे बंद नाही, त्याच्या डोळ्यामध्ये तुम्ही माती झोकू शकत नाही. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं तुम्ही खेळत होते, बस याच्याशिवाय आम्हाला काहीच नाही पाहिजे. एवढं सबूत भरपूर आहे, तुमच्या हातात पत्ते होते, खाली पत्ते होते, एवढं सबूत भरपूर आहे. साहेब हे पा साहेब, असं नका करू साहेब. तुम्ही बिचारे पोरं कामधंद्याचे आहे, असे लावारीस पोरं नाही ते. मी ओळखतो ना, माझ्या गावाचे पोरं आहे ना ते, मी ओळखतो ना त्यांना. ते कामधंद्याचे पोरं आहे, सगळे परिवार आहे त्यांचा, मुलं बाळं आहे त्यांचे, रोज काम करतात. माझ्या पाहिणीचे मुलं आहे, लहानपणाचे माझ्या देखताच मोठे झाले ते अशा गलत लाईनीला जाऊ शकत नाही साहेब. तुमचं काही चुकते. हो बरोबर आहे, तुम्ही त्यांना पाहिलं असेल, पण ते जो बोलतो बरोबरच बोलतो. मनोरंजन म्हणून कोणी पण खेळू शकतो, तसं नाही. सरपंच भाऊ हे पहा, तुमच्या गावचे लोक आहे, तुमच्या गावचे सदस्य आहे ते, तर तुम्ही त्यांचा भाग घेणारच. पण मला जे दिसलं, ज्या स्थितीत मी त्याला पकडलं, त्यानुसार केस कोर्टात जाणं नक्कीच. केस कोर्टात गेलीच पाहिजे, यांना 6 महिन्यांची सजा झालीच पाहिजे असं मला वाटते. साहेब तुम्ही सांगा, तुम्हाला पत्ते खेळत होतो आम्ही, आमच्या हातात पत्ते होते, पण पैसे दिसले का तुम्हाला? तेवढं सांगा, पैसे दिसले काय? नाही पैसे तर दिसले नाही मला, हे गोष्ट बरोबर आहे, पैसे नव्हते तिथं. अन साहेब आम्ही दारू बी नव्हती तिथं. दारू बी सापडली का तुम्हाला? दारू बी नाही दिसली कधी, फक्त भाजी शिजत होती आणि आमच्या हातात पत्ते होते, बस एवढं दिसलं ना तुम्हाला. दुसरं गैरकानूनी काय दिसलं तुम्हाला तिथं तेवढं सांगा फक्त. दारू दिसली काय? पैसे दिसले का पत्ते खेळताना? नाही ना, मग कोणत्या उद्देशाने तुम्ही आम्हाला पकडलं? आम्ही मनोरंजन म्हणून खेळत होतो, सांगून राहिलो ना. साहेब असं करू नका, पोरांना सोडून द्या. गणपती उत्सव आमचा साजरा व्हायचा आहे, गावचा गणपती बसवायचा आहे, वर्गणी गी सगळं पेंडिंग राहिलं. साहेब त्याला जमानत देऊन द्या, त्याला सोडून द्या ना, आम्हाला घरी जाऊ द्या, गावात जाऊ द्या, आम्हाला गणपती उत्सव करू द्या बा साहेब. विनंती करतो, विनंती. गणपती उत्सव, हा ठीक आहे, गणपतीचं नाव घेतलं म्हणून सोडून राहिलो. या पुढं का अगर मला असं काही आढळलं, मी सोडणार नाही, कोर्टात केस टाकणार, 6 महिन्याची सजा दिलवल्याशिवाय सोडणार नाही. आता जा घेऊन यायला, साईन करून द्या पेपरावर, यायला घेऊन जा. गणपती उत्सव शांततेत पार पडला पाहिजे. धन्यवाद साहेब, धन्यवाद. तुम्ही आमच्या गावची लाज राखली. आणि एक सांगतो साहेब, आमच्या गावचा गणपती उत्सव, आनंदपूरचा गणपती उत्सव शांततेत पार पडते, दंगा भांडण काही होत नाही, एकदम असं पूर्ण पीसफुल शांती राहते, शांती. बरं ठीक आहे, जा घेऊन जाते, जा घेऊन. हा पोलीस आईले माहित कसं झालं हो? शहराईनं हिंडते बापा पोलीस गल्लीनं, पण अशा वावरा शिवारानं जंगलाईनं तर हिंडत नाही हो पोलीस. हा हे पोरं पकडण्यात कसे काय आले हे नाही मला समजून राहिलं बापा. असन कोणी चोनक्या गावातलाच लावली असन चोनकी. अरे तिथं हाय रे करून केला असन फोन. मला तर तसंच वाटते हो इंदिरा, कोणत्या तरी आपल्या गावातला चोनक्या होय, त्याला गरज नाही पडणार त्याला लोकांची, म्हणून तर त्यानं चोनकी लावली असन. हो तसंच आहे, गंगा गावातलाच असन. त्याला माहित असन का हे पोरं गेले तिकडे आणि ह्या ठिकाणावर हे पोरं आहे, त्याला माहित असन, म्हणून तर त्यानं बरोबर सांगितलं गावातलाच कोण ना कोणी होय. बरोबर आहे हो ना. काही सुगावा भेटल्याशिवाय, काही बातमी भेटल्याशिवाय पोलीस असे एकदम असे जाऊ शकत नाही जंगला पहाडात वावरा शेतामध्ये. कोणतरी सांगलं होय, कोणतरी पकडून दिलं, कोणतरी काटा काढला. महापोरग तर किती सीधा आहे हो बापा, कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही, भांडण नाही, झगडा नाही, त्याच्या संग कोणाची दुश्मनी बापा. हा कोण काटा काढला त्याच्या संग? माय पोरग करते बापा जरासा टरटर. मा पोराले तर नाही पकडून दिलं कोणा, आणि मग मा पोराचा संग मग ते दोघं बी गेले असतील, असं तर काही नाही. शांताबाईचा बी गोळ्या करते जरासा, विजयचा प्रश्न नाही,
पण का नाही मा रमेश आणि शांताबाईचा गोल्या याच्या संग नक्की काही काटा काढला असन. याच्या यानं मग विजय बी गेला. नाही हो शांताबाई, बरोबर का नाही? का तुला वाईट वाटलं त्या गोल्याले मी खराब म्हणली तर? नाही नाही, जे आहे ते आहे. माय पोरगई जरासं करते तर सनकी आहे, सनकी दिमागाची आहे. बोललेलं सहन होत नाही, विजय सहन करून घेते, मा गोल्या नाही सहन करत. मा रमेश तर कोणाची हू नाही ऐकत. तडकन उभाच होते कोणी काही बोललं का. बहीण माय म्हणलं का तो चांगलीच करून टाकते मग. हा बरोबर आहे, हो बरोबर आहे. रमेशचा होय कोणतरी काटा काढला रमेशचा. लय टर होते का नाही तो? हो पण कोणा संग काही झाली होती का त्याची रमेशची? हो गंगा, या गेल्या 2-4 दिवसात म्हणा काही एका महिन्यात म्हणा कोणा संग काही वादावादी झाली होती काय? दुसऱ्या कोणा संग तर नाही झाली होती, पण गोल्या संग होत राहते बा. पण गोल्या बी तर गेला ज्याला. गोल्या नसता गेला तर मला वाटलं असतं का गोल्या न होय बा, पण गोल्या बी तर गेला आणि गोल्याशिवाय दुसऱ्या संग तर झालीच नाही त्याची. जाऊ द्या बापा, असू द्या. जो काटा काढणारा ना त्याच्यात पायात काटे रुतले पाहिजे, मी तर म्हणतो. त्याचं भलंच नाही झालं पाहिजे. एवढ्या साध्या भोळ्या महापोराले जयलाचा बट्टा लावून दिला तर बरंच नाही झालं पाहिजे त्याचं. लेकाच्याचं कोण वैन कोण नाही तर त्याच्या लेकरं बाळे त्याच्या भीक मागायला गेले पाहिजे. लंगडा झाला पाहिजे तो कोण वय तर. पाय हो माय कसे शराबशिटी करते तो बाबा. पिंकीच्या बाबाला समजत नाही. मी तर म्हणतो त्याच्या घरावर गोटे झाले पाहिजे देवाचे. असं कसं लोकायले फसून देणार आहे तर कोण होय कोण नाही. भूल चुकून पोलिस झाले तिकडे. काय माहित कोणाला सराब सिटी करावं नाही. विमला गंगा, कोणाला सराब सिटी करावं नाही. ते सराब सिटी पहिले आपल्यालाच लागते, हा मग दुसऱ्याला लागते. आपल्या तोंडातून निघालेली गोष्ट पहिले आपल्याला ऐकू येते का नाही? पहिले आपल्या दिमागात येते, पहिले आपल्याला लागते आणि मग दुसऱ्याला लागते. म्हणून गंगा विमला कोणाला सराब सिटी करावं नाही, कोणाला अपशब्द बोलावं नाही. आणि वरचा पाहिजे वरच्यावर सोडून द्यावा. आपण आपल्या तोंडानं काही बोलावं नाही, आपलंच वाईट होते. आता सांगतो मी तुम्हाला. हो बापा, तुम्हाला माहित नाही काय नाही. काय लेव सराब सिटी करता विमलाताई? काय ले सराब सिटी करता? येते सुटून. काही मोठं जयला म्हणजे काही फाशीची सजा नाही भेटली आपल्या पोराईले. येते सुटून. आता जमानत झाली का येतेच. हो ना बापा, आले पाहिजे बापा. आता मै पुष्पा बापा, मै सून रातपासून जेवून नाही राहिली. रात्री बी बरोबर जेवली नाही. आता बी चहा तक नाही पेली का नाश्ता नाही केला तिनं. फराळ नाही खाल्ला, पाणी नाही पेली. जोपर्यंत रमेश येत नाही तोपर्यंत मी काही खात पेत नाही म्हणते. आणि तिला काही झालं गेलं तर मग मी काय करू बापा? अजून तिच्या मागं धाव. आम्हाला सांग ना, तिला समजावून का मिळाला का तू सून? तू नाही सांगले का मोठी काही काळे पाण्याची सजा भेटली का तिच्या नवऱ्याला? आता भाकर पाणी सोडून राहिली ते. येते मला सोडून सुटून. आता मी सांगली नसन का? मी एवढं तक म्हणली तिले आणू खावं, चहा देऊ खावं, फराळ देऊ खावं. आता नाहीच ऐकत तर मी काय तिच्या तोंडात घालू का हात टाकून? आजी आजी आजी, अरे थांब काय धावूनच राहिला? कायले बोंबलून राहिला? काय झालं? आजी, आई पडली. आई ते तिथे पडली, झोपली खाली जमिनीवर झोपली. आई काय झालं म्हणतो तू? बोलत बी नाही. का बोलत बी नाही? नाही, चल लवकर, डोळे लावून दिले, बोलतच नाही. चाल बरं, चालू शांती, चालू. काय होय बापा? बेहोश झाली काय सून? काहीतरी बापा. पुष्पा, पुष्पा काय झालं? होय पुष्पा पाणी गेले शिंपड हो तिच्या तोंडावर. पाणी गेले शिंपड बरं. उठून ते. काल रात्री जेवली होती का नाही जेवली होती व गंगा? पुष्पा काल रात्री जेवली होती काय? काल जेवली होती, पण थोडीशी जेवली, पण जेवली ना. थोडासा भात खाल्ला तिनं, मुठभर भात खाल्ला होता आणि पाणी पिऊन झोपून गेली. जेवली नाही साजरी. आणि आता सकाळीच नाही खाल्लं बा. सकाळीपासून काही नाही खाल्लं. कडक करतो म्हणे, हरतालिका उपास म्हणे. खाय करतो, खाल्ली नाही. एका दिवसातच कोणी बेहोश नाही होत बापा मग. आणि 2-3 दिवस उपाशी राहते तर बेहोश नाही होत ना. एका दिवसातच बेहोश कशी झाली बाबा? इले काय भावलं नाही का? पुष्पा पार्वती पाणी आणू गिलास भर. आई काय झालं पुष्पाले? काय झालं? अरे हे सकाळपासून जेवली नाही तुझ्यासाठी. घे उचल बरं, कमऱ्यात घेऊन चालले. जेवली नाही तर ते बेहोश झाली का काय? तर उठूनच नाही राहिली. घे बरं कमऱ्यात. गंगा, तुला ध्यान नाही ठेवता आलं का सुनबाईचं? सुनबाईनं काही खाल्लं नाही तर तुला देता नाही आलं काय? तुम्ही मध्येच बोलता काय? मी दिलं नसन का? काही मी तिला तोंडात घालून देऊ तिच्या? सकाळपासून तिला म्हणून राहिली मी, घेव खायव, चहा तरी पिव, हा जरासा फराळ तरी करून घेऊ. नाही, कृष्णाचे बाबा येईन तेव्हाच मी खाईन म्हणे. मी काय करू मग? ते जिद्दीला काढून पेटली होती तर. जाऊ दे आता, तुम्ही दोघं नको भांडा. ते तिले काही जाय, ते गंगा जाय, अंदर जाय. काय म्हणते तिले काही दे, पाणी घे, साखरीचं पाणी घे करून दे तिले. दवाखान्यात घेऊन जावं, साखरीचं पाणी दे, तिच्या तोंडावर पाणी घेणे शिंपड आणि दवाखान्यात घेऊन जाय म्हणा रमेशले. हो, काही कमजोरी गी असन, काही रक्ताची कमी गिमी असन तर दवा देऊन देईन, डॉक्टर औषध देऊन देईन. हो पहा बरं किती शराब देऊन राहिल्या बाया. आज ज्यानं सांगितलं त्याचं चांगलं नाही होईन,
आणि त्याच्या लेकरायचं चांगलं नाही होईन, त्याला काटार होतं आणि त्याचं असं होईन, लंगडा होईन, असं होईन तसं होईन. किती सराप देऊन राहिल्या त्या. कोण कोण होय? कोण सराप देते? कोण आले? काहीतरी बोलतो. ते गंगा विमलाताई. हा, ज्यानं कोण सांगितलं असं म्हणे पोलीस आईले खबर दिली, ज्याच्या कोणाच्या ना आमचे पोरं जेवलात गेले त्याचं बरं नाही होईन म्हणे, त्याचं भलं नाही होईन. हा, अशा तसे सराप देऊन राहिले. तो तर तुम्हीच व्हा, तर तुम्हालाच लागून राहिला ना तो सराप. हा, किती सराप होऊन राहिल्या त्या. तर काऊन असं करावं तुम्ही? देऊ दे, त्याच्या सरापानं काही मी मरणार नाही. तर त्याचं ते लागते. मी ऐकलं का? मी ऐकलं नाही ना, तर मला लागणार बी नाही तो जरा. बरोबर आहे, तुम्ही ऐकलं नाही, पण त्याच्यामध्ये सामील तर तुम्हीच. हात तुमचा आहे तर तुम्हालाच लागन ना. अरे काही नाही होत. किती सरापण किती काही करून मरून जावा असं तसं म्हणा, तरी काय मा दिवस येईन, मा टाइम येईन तेव्हा मी जाईन. हो, मी मेहनत करतो ना, मग माय काय वाईट होईन काय? मा लेकराचं मी मा पोरीच्या भविष्यासाठी मी कमावून ठेवून राहिलो. हो, तिला चांगलं भविष्य देईन मी. म्हणते ते डॉक्टर बनतो, त्याच्यासाठी मी करून राहिलो मेहनत. त्याच्या सरापानं काही माई पोरगी भिकारी नाही होऊन जाईल, मी भिकारी नाही होऊन जाईल. पण तरी तुम्ही तुमची चूक मान्य नाही करत काय? का तुम्ही जे केलं ते वाईट केलं, चुकीचं केलं, मान्य नाही? तुम्हाला काय वाटते, बरोबरच केलं का तुम्ही जे केलं ते? नाही, तसं नाही पार्वती. करतो मी, मान्य करतो मी चुकीचं केलो, मान्य करतो मी. समजली मले, माझी चूक मला उमगली. पण आता याच्यावर मी करू काय शकतो? तर झालं, ते झालं गेलं, पार पडलो. आता मी काय तिथं जाऊन सांगतो नको बा पार्वती, सांगतो नको का पिंकीच्या बाबानं केलं म्हणून, हे पिंकीच्या बाबानं फोन केला आणि पिंकीच्या बाबानं वार्ता दिली म्हणून सांगतो नको. तर मागीन घरावरील गोटे बदनाम होऊन जाईन मी. सांगत राहिलं असतं तर मी तिथं सांगितली असती. गटगट ऐकत होती मी. कोण सांगितलं असं माय त्याचं असं नाही होईन, त्याचं तसं नाही होईन, गटगट ऐकली मी तिथं. नाही सांगितले मी कायले सांगू? मामांचा जी बेज्जती करायचा काय मला शौक नाही आहे का मी जाऊन सांगन तिथं? पण याच्या पुढे सांगतो, असं कर्जा नको कोणा संग कधी. आपल्याकडून चांगलं नाही करणं होत ना, तर वाईट बी नाही करावं. हो बा, समजलं मले, महाज्ञानी आत्मा, समजलं मले. आता नाही मी असं कधी करणार. चल, मी चूक केली, पश्चाताप म्हणून मी काही ना काही मदत द्यायले करन. ठीक आहे? हो, तसंही जमते. काही ना काही मदत तुम्ही कर्जात येईल. हो, करन. ठीक आहे. झालं आता हे प्रकरण आज कंप्लीट झालं. जेलात गेले, सुटूनही आले, हरतालिकाही झाली, करही झाली. पण वेळेच्या अभावी हे सगळे व्हिडिओ पेंडिंग राहिले होते. वेळ कमी होता म्हणून व्हिडिओ छोटे झाले आणि 1-2 दिवस गॅप पण झाली, त्यामुळे व्हिडिओ लेट होत आहे. तर समजून घ्या, समजू शकता. खात्री आहे मला, तुम्ही जरूर नक्की समजू शकता तुम्ही. चला मग आता येणारे उद्या गणेशोत्सव साजरा करू. धूमधडाक्यानं गणेशोत्सव साजरा करू. सार्वजनिक बी, घरगुती बी, एकदम मस्त मजेदार. नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओले शेअर करा आणि व्हिडिओले लाईक करून तुमची उपस्थिती द्या. ठीक आहे? चला मग भेटू उद्या. गणपती बाप्पा म्हणा मोरे. मोर